नमस्कार बंधू आणि भगिनींनो. जय भारत, जय सनातन. आता आपण ग्रहण म्हणजे काय या विषयावर थोडक्यात बोलू. ग्रहण म्हणजे काय हे तुमच्या लक्षातच आलं असेल की पौर्णिमेच्या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेमध्ये आले की चंद्रग्रहण होतं आणि सूर्य, चंद्र, पृथ्वी हे एका सरळ रेषेत आले की सूर्यग्रहण मानतो आपण. परंतु बंधू आणि भगिनींनो, तुम्ही थोडक्यात विचार करा. ताऱ्याला, सूर्य हा तारा आहे, ताऱ्याला कुठल्याही प्रकारचं ग्रहण लागू शकत नाही आणि ग्रहण लागण्यासाठी तो ग्रहच असायला हवा. मग पृथ्वी असो, चंद्र असो, उपग्रह असो, मंगळ असो, शुक्र असो, शनी असो, जेवढे बी ग्रह आहेत सूर्यमालेमध्ये, त्या प्रत्येक ग्रहाला ग्रहण हे लागतंच. ताऱ्याला ग्रहण लागत नाही, सूर्याला ग्रहण लागत नाही. आपण जो शब्द प्रयोग करतो सूर्यग्रहण हा चुकीचा आहे. कसा चुकीचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. काय असतं की पौर्णिमेच्या विशिष्ट दिवशी एका परिक्रमेनुसार सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे जर एका सरळ रेषेमध्ये आले तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडून चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. त्यामुळे काय होतं की चंद्राला ग्रहण लागते असं आपण मानतो. बरोबर आहे. आणि याच्याच उलट एक प्रतिक्रिया अशी आहे, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. मग या ठिकाणी ग्रहण कोणाला लागायला पाहिजे? पृथ्वीला. म्हणजे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडणार आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडणार. म्हणजे ग्रहण कोणाला लागलं आहे? पृथ्वीला. आपण जर सॅटेलाईटच्या साहाय्याने, उपग्रहाच्या साहाय्याने जर बघितलं तर आपल्याला निश्चितपणे पृथ्वीला ग्रहण लागल्याचं दिसेल. किंवा आपण त्या काळामध्ये चंद्रावर असोल तर आपल्याला पृथ्वीला ग्रहण लागलेलं दिसेल. परंतु चंद्रावर राहणं शक्य नाही. का? तर त्या कालावधीमध्ये पूर्ण सूर्यप्रकाश हा चंद्रावर केंद्रित झालेला राहील. त्यामुळे चंद्राची जी क्षमता आहे सूर्याचं ऊन झेलण्याची, तिथे जीव आहेत ते जीव तेवढी ती ऊर्जा सूर्याची सहन करू शकणार नाहीत, तडफडून मरतील. कारण तुम्ही बघा सूर्य किती तेजस्वी आहे. त्याचं किरण पृथ्वीवर 8 सेकंदामध्ये सूर्यापासून पृथ्वीवर म्हणजे 15 कोटी अंतर पार करण्यासाठी 8 सेकंद लागतात. त्याच्यामध्ये जर समजा अर्धा भाग चंद्राने व्यापला तर 15 कोटी अंतर पार करून सूर्याची किरणं आपल्याला चटके देत आहेत. आणि अर्ध्या भागामध्ये म्हणजे 7.5 कोटी अंतरावर जर चंद्र आडवा आला तर त्या ठिकाणचं तापमान काय असेल आणि तिथं जीवसृष्टी तग धरू शकेल का? किंवा तिथं जो व्यक्ती उभा असेल त्या काळामध्ये, ग्रहण काळामध्ये, तर त्याची अवस्था काय होईल हा विचार करा. आज आपल्याकडं 40-50 तापमान जर असेल तर 50 तापमानामध्ये आपल्याला चटके बसायला लागतात सूर्याच्या उष्णतेची. तर त्या काळामध्ये, ग्रहण काळामध्ये चंद्र सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये जर आला तर आपली अवस्था काय होईल विचार करा. पण सूर्याला ग्रहण लागत नाही. आपण हा शब्दप्रयोग चुकीनं करतो. त्या काळामध्ये समजा
आपल्या धर्मग्रंथामध्ये उल्लेख असेल की सूर्यग्रहण, पण काही कारणामुळं त्यांनी दिले व सूर्यग्रहण लागलं. पण तसं नाही, ते पृथ्वीला ग्रहण लागतं. त्याचा ग्रहणाचा परिणाम पृथ्वी आणि चंद्राच्या ग्रहणामध्ये जो ग्रहण होते त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतो, मानवी जीवनावर होतो. एवढंच नाही तर पृथ्वीच्या अनेक भागावर त्या ग्रहणाचा परिणाम होतो. म्हणजे ते ग्रहण पृथ्वीला लागते, तिथल्या जीवसृष्टीला लागते, ना की ते सूर्याला. आता मी तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण सांगतो. अंगात शर्ट घालणे. आता पहा, अंगात शर्ट घालणे म्हणजे काय? शरीराच्या आतमध्ये शर्ट घालायचं. हा शब्दप्रयोग कसा असतो? तसाच हा सूर्यग्रहणाचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी झालेला आहे. वास्तविक पाहता ते ग्रहण पृथ्वीला आहे. आता अंगात शर्ट घालणे किंवा शर्टात अंग घालणे, आपण काय करतो? शर्टात अंग घालतो की नाही? पण शब्दप्रयोग कसा होतो? अंगात शर्ट घालणे. दुसरा एक प्रयोग सांगतो. पायात बूट किंवा चप्पल घालणे. आता आपण पायाच्या आत घालतो कधी? नाही. पण शब्दप्रयोग करताना काय आहे की आपण थोडं वेगळा करतो. तसंच त्या काळामध्ये तो शब्दप्रयोग झालेला आहे की सूर्यग्रहण. पण आपण कशामध्ये पाय घालतो? एक तर चप्पलमध्ये पाय घालतो, नाही तर बुटामध्ये पाय घालतो. घालतो की नाही? ह्याच पद्धतीनं शब्दप्रयोग करताना किंवा ऐकताना आपण चुकीच्या पद्धतीनं ऐकल्यामुळे काय होतं की ती रूढी परंपरा चालू राहते. आता ठीक आहे, मी तुमच्याशी सहमत आहे. थोडेफार आपल्या धर्मग्रंथामध्ये चूक झाली असेल किंवा मॅक्स मुलरसारख्या मूर्खांनी त्याच्यामध्ये चुका केल्या असतील मुद्दाम होऊन, तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत. जाणून बुजून चूक केली ती मॅक्स मुलरने, सगळ्यात मोठी चूक केलेली. 35 ते 32 वर्षे तो भारतात राहिला आणि त्यांनी आपल्या धर्मग्रंथामध्ये बदल घडवून आणले. का? तर त्यांना या ठिकाणी जातीव्यवस्था निर्माण करून हजारो वर्ष राज्य करायचे होते. पूर्ण भारत गुलाम करायचा होता. गुलाम म्हणजे तुम्हाला सांगतो, कधी काळी माणसाची विक्री विदेशामध्ये मुस्लिम राष्ट्रामध्ये व्हायची. आज बी अरबसारख्या देशामध्ये माणसाची विक्री गुलाम म्हणून होते. मग त्याच पद्धतीनं आता मी तुम्हाला सांगतो की सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण, कुठल्याही ताऱ्याला ग्रहण लागत नाही. ज्या दिवशी ताऱ्याला ग्रहण लागल त्या दिवशी काय होईल माहिती आहे का? तो एक तर ब्लॅक होलमध्ये चालला जाईल किंवा व्हाईट होलमध्ये चालला जाईल. आता तुम्ही म्हणताल की व्हाईट होल हे काय प्रकार आहे? तर ज्याप्रमाणे ब्लॅक होल ही संकल्पना आहे, त्याच पद्धतीने व्हाईट होल ही संकल्पना आहे. मग ती ग्रहांना आत घेते, ताऱ्यांना आत घेते की बाहेर टाकते, तो नंतरचा विषय. पण या ठिकाणी ब्लॅक होल जर संकल्पना आहे तर व्हाईट होल ही संकल्पना असायला हरकत नाही. ज्या होलमधून तारे आणि ग्रह बाहेर पडतात त्याला व्हाईट होल म्हणायला हरकत नाही. ज्याच्यामधून उत्पत्ती होते त्या होलला व्हाईट होल म्हणायला हरकत नाही. मग हा ब्लॅक होल ज्यावेळेस ताऱ्याला निगळतो त्यावेळेस त्याला ग्रहण लागले असे म्हणता येईल किंवा त्याचा ऱ्हास झाला असं म्हणता येईल. आपण चुकीच्या पद्धतीने चुकीचं बोलायला नको. सूर्याला ग्रहण कुठल्याही प्रकारे लागत नाही. तो तारा आहे. ग्रहाला ग्रहण लागते. पृथ्वी हा ग्रह आहे, चंद्र हा उपग्रह आहे, गुरु हा उपग्रह आहे, गुरुला उपग्रह आहे, मंगळ हा ग्रह आहे, शनी हा ग्रह आहे, शुक्र हा ग्रह आहे. जेवढे ग्रह आहेत
त्यांना सूर्यमालेमध्ये आपल्या सूर्यमालेनुसार ग्रहण हे लागतेच. सूर्य हा तारा असल्यामुळे त्याला ग्रहण लागत नाही. अपभ्रंश करू नका शब्दाचा. आणि त्यामुळे काय होतं आहे, मी आत्ताच सांगितलं आहे, अंगात शर्ट घालणे आणि शर्टाच्या आत अंग घालणे हा प्रकार ज्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीचा हा सूर्यग्रहण आणि पृथ्वीग्रहण असा शब्द आहे. तुम्ही अर्थाचा अनर्थ करू नका. आणि लक्षात घ्या, पृथ्वीला ग्रहण लागते त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो, पृथ्वीवर होतो. सूर्यावर ग्रहण लागत नाही, सूर्याला परिणाम होत नाही. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर चंद्रावर जाऊन बघा, सॅटेलाईटच्या मार्फत बघा, पृथ्वीला ग्रहण लागलेलं तुमच्या लक्षात येईल, सूर्याला ग्रहण लागत नाही. किंवा मग सूर्याचा जो आदित्य L1 पॉईंट आहे त्या पॉईंटवर जाऊन सुद्धा आपण बघू शकतो. तिथनंही आपल्याला कळेल की सूर्याला ग्रहण लागत नाही, पृथ्वीला ग्रहण लागते. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, धन्यवाद. जय हिंद, जय सनातन, जय महाराष्ट्र.